इंटू 4 फॅक्टर करायला पाहिजे, ते 4 फॅक्टर राहिला होता प्रियंका. 8 केलं की 70 मिळते बरोबर. कारण का हे म्हणजे काय वेज केलं ना आपण. ते 4 मध्ये 8 पैकी एक आहे ना, पण ते कोण कुठं किती असेल ते किती प्रकार असणार 4 फॅक्टर टाइप्स. बरोबर. त्यामुळे हा 1680 हा झाला पहिला पार्ट. पहिला काय म्हटलं आपण सगळे डिफरंट. सगळे डिफरंट आहेत का नाही हेही असू शकतं. किंवा काय म्हणू आपण आता यामध्ये 2 डिफरंट आहेत. ठीक आहे. आणि एक सेम आहे. म्हणजे कसं असं म्हणूया आपण की काय आता हा जो 4, 4, 4, 4 आहे यातलं 2 काय म्हणू आपण कोणतेही 2 सेम असतील. हे 2 असतील किंवा हे 2 असतील किंवा म्हणजे थोडक्यात आपण एक ग्रुप करू एक. म्हणजे 2चा ग्रुप हे काय असेल एक तर दोन्ही एम असतील किंवा दोन्ही ए असतील किंवा दोन्ही टी असतील. आणि हे 2 सेपरेट. मग आता बघा इथं काही असं इथं काय असणार आहे हे किती प्रकार लिहिणार आपण? इथं कोणते असणार जे सेम नाहीत ते. सेम नाहीत ते म्हणजे कोणते 1, 2, 3, 4, 5. बरोबर. आणि काय म्हणणार 6, 7, 8. 8 पैकी असणार आहे. पण काय बघा लक्षात घ्या यामध्ये. इथं काय म्हटलंय? एक सेम आहे. बरोबर. सॉरी. सेम कोण किती आहेत यामध्ये 3 आहेत ना. एम, ए आणि टी हे सेम आहेत. बरोबर आहे की नाही? कारण की यात काय म्हटलंय एम 2 वेळा आहे आपल्याकडे, ए 2 वेळा आणि टी 2 वेळा आहे. बरोबर? म्हणजे काय थोडक्यात या पूर्ण ग्रुपमध्ये तुमचा ग्रुप कसा आहे इथं एक 2चा एक ग्रुप आणि हे एक एक वेगळेच आहेत. बरोबर का? इथं कोण असणार या 2च्या ग्रुपमध्ये यापैकीच कोणतरी असणार आहे. एम, ए, टी पैकी काहीतरी इथं असणार आहे. 2दा एम, 2दा ए किंवा 2दा टी. म्हणजे या 3 पैकी एक कोणतरी गेला. मग राहिले किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बरोबर? मग इथं आपण कसं लिहू शकतो? याला लिहू शकतो आपण 7C2 वेजने. हे कळलं का पहिला हे क्लिअर सांगा मला? हे कळलं का? हां, ठीक आहे. 7C2 किती मिळतोय? सो 3 6 म्हणजे 5 फॅक्टरल कॅन्सल 21 ठीक आहे. हा मिळाला 21 मिळाला. ठीक आहे. आता हे आपण किती प्रकारे मांडू शकतो? म्हणजे बघा आता हा पूर्ण ग्रुपला 1 म्हणूया. ठीक आहे. या पूर्ण ग्रुपला म्हणणार मी 1. ठीक आहे. आणि इथं हा 1, 2 आणि 3. कळतंय? म्हणजे बघा कसं असेल हे कंडिशन कसं असेल तुम्हाला फक्त यात इंटू 3 कंडिशन्स मिळतील ना? कळतंय का? बघा इथं हे 2चा ग्रुप हा किती प्रकारे आपण लिहू शकतो? 21 प्रकारे लिहू शकतो आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे पॅटर्न कसं असेल? एक तर म्हणजे असं म्हणू आपण 1, 2 आणि मग इथं ग्रुप किंवा काय असेल पहिला एकच मग ग्रुप किंवा काय असेल पहिला ग्रुप आणि मग बरोबर का? म्हणजे 3 प्रकारेच आपण हे लिहू शकतो. म्हणून ह्याला म्हणणार इंटू 3 म्हणजे हा किती झाला? 63 वेज झाला. हे कळलं का? हे कळलं का इथपर्यंत? सांगा. बघा मी काय म्हणतोय आपण असा ग्रुप बनवतो 2 डिफरंट आहे आणि 1 सेम आहे का नाही? म्हणजे काय इथं काय असेल हा जो सेम असणार आहे ते सेम काय असतील? एक तर काय असेल एम-एम असेल किंवा ए-ए असेल किंवा टी-टी असेल. बरोबर का नाही? आणि दुसरं काय म्हणणार परत आपण त्यामध्ये? मग इथं समजा दोन्ही एम असेल तर इथं काय होणार? इथं काय-काय असतील ए, टी आणि हे 5 यापैकी काहीतरी असल्यामुळे आपण काय म्हणणार? हे आपण कशाप्रकारे लिहू शकतो? हे 2 7C2 टाइप्सने. तो लिहिला आपण 21 म्हटला. ठीक आहे. आणि तो आता कुठं असू शकतो? तो काय नेहमी स्टार्टिंगलाच असेल का नाही? कसं असेल? स्टार्टला नंतर हे 2 ग्रुप किंवा नंतर हा 1 नंतर हे 2चा ग्रुप नंतर हा किंवा 2 ग्रुप नंतर हा असं. हे मॅक्सिमम 3 प्रकारे आपण ह्याला लिहू शकणार आहे.
म्हणून काय म्हटलं मी, हा झाला काय 63. कळलं का? कळलं का? इथपर्यंत कळलं का? हां. ठीक आहे. म्हणजे बघा काय म्हटलं आपण यातनं पहिला काढला 72 प्रकार असा लिहिला. ठीक आहे. म्हणजे आता 63 एवढा आपला नंबर आलेला आहे. पण आता मगाचा फॉर्म्युला वापरायचा. काय बघा, टोटल इक्वल टू कॅमेरा म्हणजे 2 डिफरंट आणि 1 सेम. ठीक आहे. टोटल 4 लेटर वर्ड किती प्रकारे आपण लिहू शकतो? 4 फॅक्टोरियलने. बरोबर. आणि परत यात डिवाइड बाय काय होणार? किती रिपीट झालेत? एक दोनदा रिपीट झालाय म्हणजे 2 फॅक्टोरियल. कळतंय का? आणि काय म्हणणार? इंटू याला काय केलं आपण, किती फाइंड केला आता? 63. हा किती मिळतोय बघा. जरा कन्फ्युजिंग वाटेल पण लक्षात आलं असेल आता. बघा काय असेल डाऊट तर विचारा परत. प्रियंका कळतंय का? हो, 756. ठीक आहे. म्हणजे बघा पहिलं केस काय म्हटलं मी, सगळे वेगळे आहेत. नंतर काय म्हटलं आता, 2 वेगळे आहेत आणि 1 सेम आहे. आता लास्ट कंडिशन काय होऊ शकतंय? सांगा बरं, लास्ट कंडिशन काय असू शकणार आता? काय असणार आहे? 2 सेम ना, म्हणजे काय थोडक्यात? हा एकाचाच असणार. म्हणजे इथं एक तर एम म्हटला तर दुसरा इथं काय असणार आहे? दोन्ही ए असेल. किंवा एकात एम तर दुसऱ्यात ए, दुसऱ्यात ए तर दुसऱ्यात टी वगैरे असं असेल. बरोबर. आणि आपल्याकडे किती पेअर्स आहेत? म्हणजे पेअरमध्ये कोण काय 3च आहेत ना, बरोबर का? एम ए टी हेच डबल डबल आहेत का नाही? त्यातले आपल्याला 2 निवडायचे आहेत फक्त. कोणतेही ते किती प्रकारे निवडणार आपण? 3C2. बरोबर. मग यातनं जे काय तयार होईल ते आपण किती प्रकारे मांडणार? याच्यातनं आपल्याला एक 4 लेटर वर्ड तयार होईल. आपण काय म्हणणार? 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय यात काय म्हणणार? 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. किती झाले नंबर? हे कळलं का काय केलं आहे? हो, किती मिळालं बघा. एटीन. कॅल्क्युलेशन तुमचं बरोबर आहे असं मी विचार करतोय बरं का. मी काय ॲडिशन टोटल करून बघितलेलं नाही आहे. मग सगळ्यात ॲडिशन काय मिळेल? 1680 प्लस 63 प्लस, सॉरी 63 तिथं 756 तरी म्हटलं असेल, प्लस 18 किती मिळतंय? 14 4 2 7 8 15 5 1 14 2 4 5 4. बरोबर का? कॅल्सीने बघा कॅल्क्युलेशन करून. $36 येतोय सर.
18 नाही. नक्की काय बघ, चेक करू आपणच आता. 3C2 म्हणजे 3 2 म्हणजे 3 झाला तो. 4 फॅक्टर आपण म्हणजे 4 into 3 2 नाही, बरोबर आहे की. रिटर्न येते. 3C2 म्हणजे झाला 3. 4 फॅक्टर आपण 2 फॅक्टर म्हणजे झाला 3 सक 8 18 झाला 18. कळलं का निकिता? मिळालं का आन्सर? हो, कळलं का सगळ्यांना? तर असं काही वेळा जरा थोडंफार क्रिटिकल करायचा प्रयत्न असतो. तर मगाशी मी तुम्हाला ते शिकवलं, ते का शिकवलं ते लक्षात आलं असेल बघा. ते सक्सेस शब्द म्हटलं, अगेन शब्द म्हटलं, ते का घेतलं असेल त्यामुळेच कारण हे आहे. ठीक आहे. कळलं का? तर हे असं एक्झाम्पल होता. जर वाटल्यास फोटो वगैरे मारून घ्या, काय पाहिजे असेल तर हे आन्सर सोल्युशन म्हणून. ठीक आहे, यात कोणाला काय डाऊट नाही? क्लिअर करूया मग. ठीक आहे, तर इथपर्यंत हा पार्ट झाला होता आपला. ठीक आहे, तर आता जरा काही वेगळा पार्ट बघूया. तुम्हाला कळेल तसं सिक्वेन्सने जाऊ आपण. यात दिले तर सिक्वेन्सने जायला पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, तुम्हाला कसं लक्षात येईल, कसं कळेल याचा विचार करून आपण एक्झाम्पल घेत असतो. ठीक आहे. बरं, ठीक आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रोबॅबिलिटी पार्ट आठवत होता का काय? म्हणजे तो सोपा वाटायचा का अवघड वाटायचा? प्रोबॅबिलिटी पार्ट सोपा वाटायचा का अवघड वाटायचा? म्हणजे तो पार्ट पहिला घेतला असता मग. तर ते राहून गेलं. ठीक आहे, हे बघा, हे काय म्हटलं तुम्हाला इथं? रिपीट चालू म्हणून मग रेकॉर्ड पॉज केलं होतं, ते विसरून गेलो. बघा, हे काय म्हटलं? 2 बॉयज 2 गर्ल्स असेल तर आपण काय म्हटलं? कंडिशन काय असणार? 4 फॅक्टोरियल. 2 बॉयज मस्ट सीट अल्टरनेटिव्ह म्हटलं तर काय म्हणणार इथं? असं कंडिशन असं म्हणजे 2 केसेस असतील. त्यावेळेला काय म्हटलं आपण? 2 केस म्हणून 2C1 आणि त्यामध्ये 2 प्रकारे बघतील म्हणून 2 फॅक्टोरियल. आणि गर्ल्ससाठी परत 2 फॅक्टर टोटल 8 झाला. तेच काय म्हटलं? जर नो 2 बॉयज सिट टुगेदर म्हटलं तर काय म्हणणार? काय कंडिशन असेल? पहिला 1 नंबरला बसलाय, दुसरा 3 नंबरला, किंवा पहिला 2 नंबरला बसलाय तर दुसरा 4 नंबरला, पहिला 1 नंबरला बसला तर दुसरा 4 नंबरला. अशा केसेस झाले 3 म्हणून काय म्हटलं आपण? 3C1. ठीक आहे, इंटू परत म्हणणार 2 फॅक्टोरियल इंटू काय म्हणणार? 2 फॅक्टोरियल हा फॉर गर्ल्स. ठीक आहे. मग आता हेच आपण इन जनरल इन टर्म्स ऑफ फॉर्म्युला कसं लिहिणार? की समजा एम नंबर ऑफ बॉयज असतील, एन नंबर ऑफ गर्ल्स असतील, किंवा आपण काय करूया कळण्यासाठी आपण याला असं करू, इन टर्म्स ऑफ बी आणि जीच म्हणून. म्हणजे लक्षात येईल, बी असेल इथं, गर्ल असेल तर काय म्हणणार? आणि तुम्हाला म्हटलं असेल बॉईज बद्दल, 2 बॉईज एकत्र नाहीत असं तुम्हाला करायचं असेल तर हा म्हणजे होणार हा फॉर्म्युला. कळलं? म्हणजे समजा तुम्हाला काय म्हटलं असेल, जर आपल्याकडं 5 गर्ल्स आहेत आणि 3 बॉयज आहेत, ठीक आहे, आणि काय म्हटलंय? फाइंड नंबर ऑफ अरेंजमेंट दॅट नो 2 बॉयज मस्ट सिट टुगेदर. ठीक आहे, एक्झाम्पल काय म्हटलं आता? 5 गर्ल्स अँड 3 बॉयज. ठीक आहे, आणि काय म्हटलं आता? फाइंड अरेंजमेंट, नंबर ऑफ अरेंजमेंट 2 बॉयज, नो 2 बॉयज मस्ट सिट टुगेदर. ठीक आहे, मग आता आन्सर काय म्हणतो इथं?
पहिला गर्ल्स किती आहेत 5, म्हणजे काय म्हणणार 5 फॅक्टोरियल. वरती काय आता G+1 किती गर्ल्स आहेत 5, 5 + 1 काय झाला 6C आणि बॉईज किती आहेत बॉईज आहेत आपल्याकडे 3, म्हणजे काय होणार 6C3 इंटू काय 3 फॅक्टोरियल. काय मिळते बघा, हा असेल आपला आन्सर. काय मिळालं बघा. वन 4400. ठीक आहे, दोघींना पण म्हणजे तसंच. निकिता मिळते का हेच? नाही आहे का? मग काय तू एकटीच आहेस का काय आता? वा, मी म्हणतोय आहे अजून बरेच. ठीक आहे, बरं असू दे. कळलं का इथपर्यंत? हो, ठीक आहे. तर बरं, हे कळलं असेल. आता एक काम कर, ठीक आहे. आता तू काय कर, आज ह्यातलं एक्झाम काय जमते का बघ. ठीक आहे, सेम लॉजिक वापरायचा प्रयत्न कर. नाही जमलं तर आपण नंतर सॉल्व्ह करू द्या. ठीक आहे, आणि उद्या बघूया, सगळ्यांनाच विचारू जरा.